म्हैस आणि वाघाची गोष्ट। एका दाट जंगलात अनेक प्रकारची जनावरे गुण्यागोविंदाने राहत होती। या जंगलात एक म्हैस आपल्या कळपासोबत राहत होती। ती खूप मेहनती, शांत आणि सर्वांशी प्रेमाने वागणारी होती। तिचा दिवस संपूर्ण जंगलभर चारा शोधण्यात जात असे। दुसरीकडे त्याच जंगलात एक क्रूर आणि अहंकारी वाघ राहत होता। तो आपल्याला सर्वात बलाढ्य समजायचा। त्याचं रोजचं काम म्हणजे कमकुवत प्राण्यांवर हल्ला करणे। वाघाला वाटायचं की म्हैस म्हणजे एक अगदी सोपं सावज। एक दिवस वाघ भुकेला होता। त्याने म्हैस वेगळी पडलेली पाहिली आणि लगेच हल्ला करण्याचा निर्णय घेतला। पण म्हैस घाबरली नाही, ती शांत होती। वाघाने विचारलं, तू घाबरत का नाहीस? मी तुला खाऊ शकतो। म्हैस म्हणाली, माझं आयुष्य चाऱ्यावर आणि कष्टावर चालतं। तू मला मारशील तर फक्त माझं शरीर नष्ट करशील, पण माझं धैर्य, माझी मेहनत आणि माझी शांतता हे गुण नाहीसे करू शकणार नाही। वाघाला आश्चर्य वाटलं। तो थोडा वेळ विचारात पडला। म्हैसने पुढे सांगितलं, तू शक्तिशाली आहेस, पण तुझी शक्ती फक्त भीती निर्माण करते। लोक तुझ्यापासून दूर राहतात, पण माझ्याजवळ प्रेम, संयम आणि सहकार्याचे गुण आहेत। म्हणूनच मला सगळे प्राणी मान देतात। वाघाला हे ऐकून आश्चर्य वाटलं। त्याने कधीच अशा विचारांनी आयुष्य पाहिलं नव्हतं। तो म्हणाला, माझं आयुष्य खूप वेळ फक्त ताकद आणि अहंकारात गेलं, पण तुझं बोलणं मला काहीतरी शिकवतंय। म्हैसने हसून उत्तर दिलं, खरी शक्ती ही शांती, संयम आणि प्रेमात असते। जो दुसऱ्यांना इजा न करता त्यांचं भलं करतो, तोच खरा वीर। त्या दिवशी वाघाने ठरवलं की तो फक्त हिंसा न करता इतर प्राण्यांशी सौहार्दाने वागायचा प्रयत्न करेल। तो म्हणाला, तू माझी शत्रू नाहीस, आता तू माझी गुरु झाली आहेस। त्या दिवशी जंगलात एक नवा बदल झाला। वाघ बदलला आणि इतर प्राणीही आश्चर्यचकित झाले। म्हैसची निडरता, समजूतदारपणा आणि शांत वृत्तीने वाघालाही बदलायला भाग पाडलं। या गोष्टीतील शिकवण। ही गोष्ट आपल्याला शिकवते की बाह्य ताकदीपेक्षा अंतर्गत गुण, शांतता, संयम, प्रेम आणि धैर्य हेच खरे बळ असते। अहंकार आणि भीती निर्माण करून आपल्याला मान मिळत नाही, तर आदर आणि प्रेमानेच खरा सन्मान मिळतो।